तर भावानं दुपारचा जेवायचा टाइम झाला होता आणि सर्व पोरांना आज जेवायला एकत्र आली होती आणि खूप काय आज पोरं होती. आज काय मजाच वेगळी होती जेवायला. तर मग संध्याकाळ झाली, मित्र बोलला चल आपण दोघं चहा प्यायला. मग आम्ही दोघं जण चहा प्यायला गेलो. मस्त 2 चहा घेतले आणि 4 बिस्किट घेतले. चहा आणि बिस्किट खाऊन आम्ही परत कॉलेजला गेलो आणि कॉलेज काही वेळेला सुटला आणि मी आणि समीर आता चाललो आम्ही ना वेल्दूरमध्ये खेळायला. मी तर बऱ्याच दिवसांनी खेळायला गेलो होतो. मग आम्ही थोड्या वेळात लगेच पोहोचलो आणि मैदानावर बघतो तर मैदानावर कोणच आलं नव्हतं. मग वेल्दूरचे लगेच पोरं पण आली. मग खेळ चालू केला. तर इथं ना अंजनवेल, रानवी, वेल्दूर ह्या अशा वेगवेगळ्या गावातली पोरं येतात खेळायला. आणि आता ना मित्रांनो गेमला खूप मजा आली. गेम थोडा रंगलाय. 1 चेंडू 2 धावा पाहिजे होत्या आणि आम्ही आता ना हरलो. मग मी आणि समीर आलो घरी आणि आपल्याला ना आता नाईटला गॉगरला जायचं होतं. गॉगर डेपोत आलो तर पूर्ण शांत वातावरण होतं आणि आपण गॉगरमध्ये ह्यासाठी आलो होतो, आपलं थोडं ना नाईटला पार्सल आलं होतं. मग पार्सल घेतलं आणि आपण निघालो परतीच्या वाटेकडं. आणि आता ही गॉगर डेपोमधून शेवटची गाडी होती आणि ती जाणार होती डायरेक्ट पुणे स्वारगेटला जाणारी गाडी होती. थंडी खूप लागते म्हणून विक्स आणि वॅसलिन घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेलो. समीर बोलला थंडीतून गरम गरम मस्त एक वडापाव खाऊन जाऊया. मग काय 2 वडापाव टेबल केले आणि वडापावची चव असली भारी होती ना, आरा खतरनाक. वरून थंडी आणि त्यामध्ये मस्त गरम गरम वडापाव, का वेगळाच एक आनंद. वडापाव खाल्ला आणि आम्ही निघालो परतीच्या वाटेकडं रानवीमध्ये. चला बाय.